रावसाहेब, एका स्थानिक कारखाना निवडणुकीत अजित पवारांनी धीरूभाई अंबानीबद्दल केलेला उल्लेख, यामुळे वाद निर्माण झालाय. त्यांचं असं म्हणणं आहे की धचा मा केला गेला. जो शब्दप्रयोग होतोय तो मी केलाच नाही. ग्रामीण भाषेत जे बोलतात ते मी बोललो, पण चुकीचं दाखवलं जातं. अजित पवारांचं चुकीचं दाखवायची कोणाची हिंमत आहे का? आणि धचा माग करायला आता का आनंदीबाईचं राज्य आहे का? अजित पवार काय बोलले सगळ्यांनी ऐकलं. धीरूभाई अंबानी हे या देशातले एक महत्वाचे उद्योगपती आहे. या देशामधला जो उद्योग व्यवसाय व्यापार याला ऊर्जित अवस्था देण्याचं काम धीरूभाई अंबानींनी त्या काळामध्ये केलं. ते सत्य आहे. आज जे साम्राज्य रिलायन्सचं त्याचे पायोनियर धीरूभाई आहे. आता खरं म्हणजे अजित पवार साहेबांनी आमच्या हा शब्द वापरावा, कोण चोऱ्या करतंय, कोण काय करताय, पण धीरूभाईंच्या मागे कधी ईडी लागली नव्हती किंवा धीरूभाईंच्या कारखान्यात कधी जप्ती आली नव्हती. एवढं त्याच्यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असावं, एवढंच मी सांगू शकतो. आता जे सगळे भाजपबरोबर गेलेले आहेत, साखर कारखानदार जरंडेश्वर असेल, अन्य असेल, त्यांच्यावर जप्त्या आल्या होत्या ईडीच्या, इन्कम टॅक्सच्या. त्याच्यामुळे चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या व्यवसायात राजकारणात कोण करताय ते लोकांना माहिती आहे.